श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करी ताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिनी तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकोबाई लागोनी. लपून ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान. त्याचे शरीर असमाधान, क्रोश होत चालला. काकोबाईने तयासी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखवले. बाळ चालले वाळुनी, यासी अमृत दृष्टीने पाहुणी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कुठे राहिलं. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, स्त्रीची आज्ञा घेऊनी सत्य. पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत. दर्शन घेत समर्थांचे, ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादांसी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशाच शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत, घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळून तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुर उत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी, पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून. पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठवती. ब्रह्मचारीसी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कपणी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणे सर्वथा. न रुचेत चित्ता त्याचिया. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले. दादासी घेऊन सत्वरी श्री सान्निध्य आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तंबोरी, भजन करीत आनंदे. समर्थे ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चिले आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेची. स्त्रीच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते, दादा भजनी रंगला. देहभानही विसरून स्वस्वरूपी लीन झाला. सर्व पळाला अहंभाव, धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असो दादांची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती. वेळ खचित लाविले, ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता. दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलली तेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपला आपण मारून. इतुकीचे पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला. समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविला गोसावी, कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. हे पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार. डोळे समर्थांच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरणी. विनव इतेसे स्नानापरी, शोक करी अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता, जननीजवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी, क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी, लोकपवादा कारण. भिक्षान्न कापण सेवावे, हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिचे प्रती बोलले. ऐक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन,
स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती. मुंबई माझी वास्तव करीत. काकूबाई अक्कलकोटी. वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलून स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथे. सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादाबुवा सत्य. भूवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सदा प्रेमळ परिसोत. 18वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.